तर मित्रांनो, आज आलो आपण अंबानगरीत म्हणजेच आपल्या अमरावतीमध्ये. मग काय इथं उतरलो मी राजकमल चौकात आणि इथून सरळ निघलो मंदिराकडे. मग मंदिराकडे पोहोचलो तर मंदिराच्या आजूबाजूला सजलेली होती बाजारपेठ. चौकडून दुकानं आणि कलरही आणलेला होता बा यांना विकायला दुकानात, कारण आता होळी. मग होळीचा कलरही होता. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गेलो तर इथं होती भली मोठी पारंपरिक होळी. तर ही होळी असते पारंपरिक. लोक याच्या शेणाच्या चिकोल्या, नारळं कापडात बांधून टाकतात. तुम्ही पाहू शकता मागे मोठी होळी आहे. ते लोक करतात याची पूजा. मग काय होळीचं घेतलं इथून दर्शन. मग गेलो मंदिरात. मग मंदिरात जसा प्रवेश केला तसंच घेतलं सगळ्यात पहिले जगदंबा मातेचं दर्शन. मग गेलो मागच्या मंदिरात. मग मागच्या मंदिरात काय केलं तर तिथं घेतलं एकविरा मातेचं दर्शन. मग तिथून निघलो बाहेर. मग बाजूलाच होतं राम मंदिर. मग इथं घेतलं प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन. मग काय होतं, घरच्यांना पाठवलं होता टिफिन. मग लागली होती भूक. मग मंदिरातच उघडला टिफिन आणि इथंच मारला ताव. मग इथं केली पेटपूजा. मग इथून निघलो बाहेर. मग चालत चालत गेलो सरळ कुठं, मग गेलो आपल्या कृष्णा डिजिटलवर. हे आहे कृष्णा डिजिटल. हे कृष्णा डिजिटलवाले भाऊ नेहमी नवे नवे उपकरणं आणत असतात. यावेळेस यांना काय केलं, होळीनिमित्त एक वेगळीच पिचकारी आणली बा. हे बा ही आहे पिचकारी. आणि त्यांना आपल्याला चालून दाखवली ती पिचकारी. पहा तिची धार कुठे दूरपर्यंत जाते ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.